तुम्ही तुमच्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करताय, तर मग हे पुढचे 30 दिवस तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जर तुमचा आर्थिक पाया मजबूत करायचा असेल, तुम्हाला तुमचे पैसे व्यवस्थित व्यवस्थापित करायचे असेल आणि तुमचा एक मजबूत पाया आर्थिक तयार करायचा असेल, तर मी या एंटायर व्हिडिओमध्ये काही 5 स्टेप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, जे तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासामध्ये नक्कीच तुम्हाला हेल्प करतील. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार, मी कोमल मोहिते, तुमची मार्गदर्शक. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जर मला माझं आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे किंवा मला माझा आर्थिक स्वातंत्र्याचा पाया मजबूत करायचा असेल, तर अशा कोणत्या स्टेप्स आहेत ज्या मला फॉलो कराव्या लागणार आहेत. चॅनलवर जर फर्स्ट टाइम आला असाल तर बाकी काही करायचं नाहीये, तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि खाली बेल आयकॉनला हिट करायचा आहे, जेणेकरून माझा जो काही अपकमिंग नवीन व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत तो पहिला पोहोचेल. सो आता मी तुमच्यासोबत अशा काही 5 स्टेप्स डिस्कस करणार आहेत. माइट बी होऊ शकतं यातली काही एखादी स्टेप तुम्ही आधीपासून फॉलो करत असाल, 2 स्टेप तुम्ही आधीपासून फॉलो करत असाल, किंवा कोणत्याही स्टेप तुम्ही फॉलो न करता तुमची आर्थिक व्यवस्थापन करत असाल. पण याने होणार काय आहे, याने तुम्ही जे काही आर्थिक ध्येय तुमच्या आयुष्यामध्ये ठरवलेले आहेत ते माइट बी अचीव्ह होऊ शकतील किंवा अचीव्ह होणार नाही. तर या एंटायर व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की असे कोणते मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. आर्थिक सुरुवात कशी करावी. स्टेप नंबर 1, आर्थिक आरोग्य तपासा. जसं आपल्याला एखादा आजार असतो, डॉक्टर जेव्हा सांगतात की तुम्हाला बीपी आहे, तुम्हाला शुगर आहे, किंवा एखादी इलनेस तुम्हाला डिटेक्ट झालेली आहे, त्या केसमध्ये तुम्ही काय करता, प्रत्येक वीकमध्ये किंवा महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, क्वार्टरमध्ये जाऊन तुम्ही काय करता, तुम्ही तुमची हेल्थ चेकअप करता की आरोग्य व्यवस्थित आहे ना, हेल्थ व्यवस्थित आहे ना, काही गोळ्या चेंज कराव्या लागणार नाहीयेत ना, मेडिसिन चेंज कराव्या लागणार नाहीयेत ना, या सर्व गोष्टी चेक करता. सिमिलरली आपल्याला करायचं आहे आपल्या आर्थिक नियोजनाच्या बाबतीत. आपलं आर्थिक आरोग्य आपल्याला तपासायचं आहे. तर ते कसं तपासायचं आहे, सर्वप्रथम तुमचं उत्पन्न, खर्च आणि बचत याचं मूल्यांकन करायचं आहे, ज्यामध्ये तुमचं मासिक उत्पन्न किती आहे, म्हणजे तुमचं उत्पन्न घरामध्ये येतं किती. मग ते सॅलरीमधून येत असेल, ते बिझनेसमधून येत असेल, तुम्ही काही वेगळा फ्रीलान्सिंग वगैरे करत असाल, इन्व्हेस्टमेंट्स वगैरे करत असाल, जे काही तुमच्या घरामध्ये इन्कम येतं ते इन्कम किती आहे. त्यानंतर आलेल्या इन्कम मधून तुमचा खर्च किती होतो, आणि महत्वाचं म्हणजे तुमच्यावरती कर्ज किती आहे आणि तुमची बचत किती होते. या 3 गोष्टी आपल्याला पहिले तर तपासायच्या आहेत. त्यानंतर कर्ज आणि गुंतवणुकीची स्थिती समजून घ्यायची आहे. बघायला जर गेलं तर आपल्या इन्कमच्या 20% आपल्याला गुंतवणूक करावी लागते. तर ती गुंतवणूक होतीये का नाही होतीये हे बघणं आपल्याला फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्या इन्कमच्या 40% पेक्षा तुमचा लोनचा EMI नाही पाहिजे. तर तो जर 40% पेक्षा जास्त असेल, म्हणजे आपली फायनान्शियल जी काही आर्थिक स्थिती आहे ती थोडीशी ट्रॅकच्या बाहेर आहे असं आपण समजू शकतो. त्यामुळे ते तपासणं सुद्धा जास्त महत्वाचं आहे. स्टेप नंबर 2, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स. तुम्हाला जर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे तर तुमचे शॉर्ट टर्म गोल्स काय आहेत आणि लॉंग टर्म गोल्स काय आहेत हे महत्वाचं समजणं गरजेचं आहे. तर मग केलेली इन्व्हेस्टमेंट ही अलाइन आहे की नाही, राईट डायरेक्शनला आहे का नाही, याचा आपल्याला पडताळा लागेल. मग शॉर्ट टर्म गोल म्हणजे किती वर्षाचा. शॉर्ट टर्म म्हणजे 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष म्हणजे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म म्हणजे 10 इयर्स, 15 इयर्स, 20 इयर्स, 25 इयर्स. शॉर्ट टर्म गोल मध्ये येऊ शकतात, तुम्हाला घर घ्यायचं असेल, तुम्हाला कार घ्यायची असेल, तुम्हाला इंटरनॅशनल व्हॅकेशन करायची असेल, तुम्हाला तुमच्या मुलाचं ऍडमिशन करायचं असेल, तुम्हाला एखाद्या प्लॉटसाठी पैसे द्यायचे असतील, हे तुमचे शॉर्ट टर्म गोल आहेत. लॉंग टर्म गोल, मुलांचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मुलांचं लग्न, तुमचं रिटायरमेंट, वेल्थ क्रिएट करायची आहे, हे झाले लॉंग टर्म गोल. 10 इयर्स, 15 इयर्स, 20 इयर्स नंतरचे.
आणि त्याचबरोबर महत्वाचं लक्षात घ्यायचं की तुमच्यावरती जर जास्तीत जास्त कर्ज असेल, तुमचं महिन्याचं इन्कम, महिन्याचं येणारं उत्पन्न जर मायनस मध्ये जात असेल, तर तुमच्याकडे 3 ते 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असणं म्हणजे आपत्कालीन निधी असणं गरजेचं आहे. तो आहे का नाही हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. जर नसेल तर तो आपल्याला बनवावा लागणार आहे. स्टेप नंबर 3, 50-30-20 फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्ही बहुतांश वेळेस कोणाच्या रीलमध्ये ऐकला असेल, कोणाच्या बुकमध्ये वाचला असेल, पण तो नक्की कसा वर्क करतो, कसा वर्क करायला पाहिजे हे अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. तो 50% ह्या तुमच्या गरजेच्या वस्तूंवरती खर्च झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुमची ग्रॉसरी येऊ शकते, तुमच्या घराचे EMI येऊ शकतात, मुलांच्या ट्युशन फी येऊ शकतात, तुमचे हेल्थ चेकअप येऊ शकतात. या सर्व नेसेसरी गोष्टी ह्या तुमच्या 50% मध्ये येतात. रिमेनिंग 30% तुम्ही वॉन्टवरती, लक्झरीजवरती तुम्ही तुमचे खर्च करू शकता. जिथे डिनर आलं, कपडे खरेदी करणं आलं, मूवीला जाणं आलं, फॅमिली सोबत कुठे एखादी छोटीशी स्मॉल ट्रिप करणं झालं, फ्रेंड सोबत जाणं आलं, हे येतं तुमच्या 30% मध्ये. आणि कंपल्सरी 20% ही आपली सेव्हिंग झालीच पाहिजे. तर आपण आपला आर्थिक जो काही टप्पा आहे, आर्थिक जे काही ध्येय आहे ते आपण अचीव्ह करू शकतो. स्टेप नंबर 4, मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण मी एक ऍड नक्की इथे करेन की पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये एका इन्कमच्या भरोशावर बसून चालणार नाही. आर्थिक ध्येय अचीव्ह होणार नाही, आर्थिक उद्दिष्ट साध्य होणार नाही, आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकणार नाही. पेचेक टू पेचेक लाईफ आपली जी आहे, पेचेक टू पेचेक आपण जे काही जगत आहोत, तसंच आपल्याला माईट बी पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये जगण्याची वेळ येऊ शकते, जर आपल्याकडे एक उत्पन्न असेल तर. तर आज या डिजिटल युगामध्ये असे उत्पन्नाचे भरपूर स्रोत आहेत, जे तुम्ही तुमचं ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे तुमची नोकरी करून, तुमचा बिझनेस करून, अदर सोर्स ऑफ इन्कम सुद्धा चालू करू शकता. म्हणजे एखादं साईड इन्कम तुम्ही तुमचं चालू करू शकता, ज्यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, एखादं काही पार्ट टाइम जॉब जसं की व्हिडिओ एडिटिंग करणं किंवा ग्राफिक्स बनवणं, अशा काही गोष्टी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमची सेव्हिंग जास्तीत जास्त होत असेल, तर तुम्ही तुमच्या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये एक छानसा पोर्टफोलिओ बनवून तिथून तुमचं इन्कम जनरेट करू शकता. फॉर एक्झाम्पल 15 लाखाचा पोर्टफोलिओ बनवला तर साधारण महिन्याचं तुम्ही एक 15 ते 20 हजार रुपये इन्कम स्टार्ट करू शकता. जर तुम्ही 50 लाखाचा पोर्टफोलिओ बनवताय तर महिन्याचं साधारण 70 ते 75 हजार रुपये इन्कम तुम्ही स्टार्ट करू शकता. असे सोर्सेस आपल्याला बनवणं गरजेचं आहे, कारण ऍक्टिव्ह इन्कमच्या भरोशावरती आपण जर राहिलो तर आर्थिक उद्दिष्ट साध्य करणं पॉसिबल होणार नाही, शक्य होणार नाही. स्टेप नंबर 5, मोस्ट इम्पॉर्टंट, गैरवापर टाळण्याचे सल्ले. कोणतीही गोष्ट आपल्याला सोशल मीडियावरती दिसते, अट्रॅक्ट करते, जस्ट बिकॉज ऑफ दी ऍडव्हर्टायझिंग, जस्ट बिकॉज ऑफ आपल्याला ज्या पद्धतीने आपल्यासमोर ते आणलं जातं, तर मग आपण काय करतो, आपल्याला ती गोष्ट लागत नाहीये तरी सुद्धा आपण ती खरेदी करतो. मग 2 ते 3 दिवसानंतर किंवा एकाच महिन्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे यार नाही, ही चुकीची गोष्ट होती. किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट आपल्याला जर अशी वाटतेय की नाही, याच्यामध्ये मला रिटर्न्स थोडेसे जास्त भेटतात, म्हणून मॅक्सिमम तिथेच इन्व्हेस्टमेंट करणं, कोणत्याही मागचा पुढचा विचार न करणं. मग जर काही मार्केट डाऊन वगैरे होतं, पैसे वगैरे जेव्हा आपले कमी होतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे नाही, इथे इन्व्हेस्टमेंट आपल्याला कमी करायला पाहिजे होती. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आर्थिक आत्मनिर्भरता साधण्याचे मार्ग. मग तुम्ही मेंटर हायर करता, काय मेंटर हायर करू शकता, काही कोर्सेस जॉईन करू शकता, ऑनलाईन काही टेस्ट असतात फायनान्शियल रिलेटेड, त्या देऊ शकता. आणि तुमच्या आर्थिक नियोजनाचा, आर्थिक उद्दिष्टांचा जो काही ध्येय आहे त्यापर्यंत तुम्ही अगदीच पोहोचू शकता. पण मग हे चॅलेंज जे आहे, हे चॅलेंज 30 दिवसांचं आहे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवसाचं नाहीये. आय रिअली अंडरस्टँड की हे 2-3 दिवसामध्ये मॅनेज होणार नाहीये, कारण आपण जितका टाइम हा पैसे कमवण्यावर देतो, तितका कमी टाइम हा आपण आपले पैसे मॅनेज करण्यावरती देतो. या गोष्टीला जर तुम्ही अग्री करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर 8 तास जर मी माझ्या नोकरीला देत असेल तर दिवसाचे 8 मिनिटं सुद्धा मी पैसे मॅनेज करण्याला किंवा माझ्या आर्थिक उद्दिष्टांना देत नाही. त्याच्यासाठी माझ्याकडे जो टाइम असतो तो असतो संडेचा. पण संडे हा टाइम आपण आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करण्यासाठी देत असतो. कारण आज जी काही जीवनाची धावपळ चालू आहे ती फक्त आणि फक्त फॅमिलीसाठी चालू आहे. तर फॅमिलीला टाइम देणं सुद्धा गरजेचं आहे. तर जे पैसे तुम्ही कमवत आहात त्या पैशाला मी असं नाही म्हणत पूर्ण दिवस द्या, ऍटलिस्ट दिवसाचे 8 मिनिटं नक्कीच तुम्ही देऊ शकता. मग तुम्ही 1 ते 2 महिन्यामध्ये नक्कीच हे ऑब्झर्व कराल की तुमच्या आर्थिक उद्दिष्टापर्यंत तुम्ही अगदीच पोहोचू शकतात आणि तुमचे जे काही ध्येय आहेत ते पूर्ण होण्याच्या मार्गावरती तुम्ही नक्कीच जात आहात. हे तुम्हाला नक्की अनुभवता येईल जर तुम्ही हा 30 दिवसाचा चॅलेंज एक्सेप्ट केला जाईल. जर हे चॅलेंज तुम्ही एक्सेप्ट करताय तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला द्यायचं आहे आय एक्सेप्ट दिस चॅलेंज. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमच्यापर्यंत न ठेवता तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, ज्यांच्यासाठी तुम्हाला असं वाटतं त्यांचं सुद्धा आर्थिक उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे, ते सुद्धा त्यांचे आर्थिक ध्येयापर्यंत पोहोचले पाहिजेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.